मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला थांब गए अहो मामांजी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच तुम्ही या वाड्यावर आलाय त्यामुळे तुमचं औक्षण करण्याचा मान या घरची सून म्हणून फक्त आमचा. अहो वहिनी म्याच म्हणलं असं किती वेळ उन्हात उभं राहणार म्हणून. नाही बरोबर आहे पण म्हणून काय कुणाला पण औक्षण करायला द्यायचं का? तसं नाही वहिनी साहेब. साहेबांना असं दरवाजात उभं बघून लोकांसने काय वाटल आणि घरच्या सुनेला डावललेलं बघून लोकांना जे वाटल त्याचं काय? अहो जोंधळे घरंदाज औक्षण आणि रस्त्यावरचं औक्षण यातला फरक आता आम्ही तुम्हाला समजून सांगायचा का बरं? आणि काय ग तुला कळत नाही? हा मान फक्त आमचा आहे. थांबा सुनबाई, औक्षण असं अर्ध्यात ठेवू नये. तुम्ही आमच्या सुनबाई आहे सा पर गावातली प्रत्येक पोर आमची लेख आहे. तवा औक्षण पूर्ण होऊ द्या. पर आबा अरे वबळ होतं की. घे अगं घे. लय नशिबानं हे औक्षणाचं ताट तुझ्या हातात आलंय बाई. ववाळ मामांजींना. वावळा घाबरू नका. घ्या सुनबाई. छान झाला औक्षण. चल पाया पडते हा. औक्षवंत व्हा. साहेब ववाळणी राहिली की. अरे हा विसरलोच होत. घ्या. गायकवाड घराण्याची परंपरा आहे. मान आहे तुमचा यो. गोता अजून एक नाणं आहे. नाही जी. ह्या लेकीने मी ओवाळले. घ्या. अहो घ्या ओवाळणी आहे. मान असतो यो. घ्या. औक्षवंत व्हा.
चला. ताईसाब चाळीसरून अपमान. तसं बी 5-50 माणसांनाच माहित आहे तुमचा अपमान. आता ते बाहेर जाऊन किती जणांना सांगणार ते बी एक कोडच आहे बघा. 5-50 जण गावभर करतील, गाववाले आजूबाजूच्या गावात. आणि असं करत करत तुमच्या पप्पांपर्यंत जाऊन म्हणजे झालं. नाही विचारच नका त्यो, द्या सोडून. चंदा टाळ का फिरलंय तुझं? आम्ही काय असे सोडून देणाऱ्यातले वाटलो का काय? माझं बी हेच म्हणणं आहे. अहो असा जाळ दावा की समधी गारच व्हायला पाहिजे. मग फकस्त व्हायला तो राणा दा. दादा काय ग दादा? बैल आहे बैल. डोक्यात नुसती माती झाड आणि गुरं भरलेला बैल आहे. आज त्याच्यामुळे आमच्या औक्षणाचा मान गेलाय. वहिनी करत एवढा मान देतो ना तुम्हाला, आणि आज घेतला की काढून. उद्या बायको आली आणि केला तिनं त्याला माणूस की झालं. त्यात ते सूरजाचं थोरलं भाव. औक्षणाचंच काय, समजाच मान त्यांच्याचकडे जाणार ना. तीच होणार या घरी. या घरची थोरली सुनबाई फक्त आम्ही आहोत आणि आम्हीच राहणार. काय सुंदर साखळी आहे गई, पण मला नको होती ही. मी त्यांना मगाशीच सांगणार होते पण. अगं काय वेडीबिडी झालीस काय? इतकी महागा मुलाची वस्तू मिळते आणि तुला ती नको? अरे देवा, माझ्या मास्तर इकडेच यायलेत की. चल चल आपण पळूया. घरचेही वाट बघत असतील, निघूया. हो चल चल चल. हो थांबा जास्त शिकलेल्या बाई कुठे निघालात? घरी. संपला ना इथला कार्यक्रम? संपला? कार्यक्रम नाही संपला, मी संपलो. ही चेन तुम्ही घेतली आणि वहिनी साहेबांनी माझ्याकडे रागाने बघितलं ना. का घेतली तुम्ही तिचे? हे घ्या, मला नकोय ही चेन. नको नको नको, माझ्याकडे नको. प्लीज तुम्हीच द्याल का ही चेन त्यांना? मी देईन हो, पण माफी कोण मागणार? पण सर. जाता वहिनी साहेबांची माफी मागा जा. चंदाताई, मी काय म्हणतो चंदाताई? आमच्याकडं ताईला ताईसाब म्हणतात. हो आमच्याकडे चंदाताई साहेब, वहिनी साहेब फार रागावले तो माझ्यावर. हो, ही सगळी चूक त्या मूर्ख मुलीची आहे. गोंधळ करून ठेवलाय तिने. तेवढी वहिनी साहेबांची भेट घालून द्या. त्या मुलीला माफी मागायला सांगतो मी. बघती टाइम आल्यावर. येळ आणि संधी सोडू नये म्हणतात. नंदिता, हीच येळ आहे संधी साधायची. एका नाण्याच्या बदल्यात खजिना मागायची. आता मामांजीं पुढे जायचं, नाणं पायावर ठेवून अपमान होणार असेल तर हा मान नको असं म्हणायचं. आणि त्या बदल्यात ताईसाब काय आहे? मग अशी ज्या पोरीला साहेबांनी चेन दिली की नाही ती तिला परत करायची. तुमची माफी बी मागायची, भेट मागते तुमची. चंदा आमच्याकडे येळ. पर 2च मिनिटं. ती चल ठीक आहे, बोलवते तिला. ए असल्या लोकांना घरात नसतं घ्यायचं. खाली उभं कर. मी सज्जातूनच हात दाखवीन, तेच तिची माफी. व्हय, लगेच उभं करते तिला. वहिनी साहेब, साहेबांनी खाली बोलवलंय. आलो म्हणून सांगा. येळ आणि संधी आली म्हणायची. मास्तर, ओ महाजन मास्तर, आव हिता.
हा चंदाताई साहेब. ताई साहेबांनी सांगितले तिला घेऊन इथं समोर उभं राहा. हो हो इथं थांबतो. हा. ऐकलं का त्यांनी काय सांगितलं ते? चला निघा तिकडे चला. मामनजी बोलवलं आम्हाला? या सुनबाई बसा. नाही ही तर ठीक आहे. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. खरं तर आम्हाला पण तुमच्याशी थोडं बोलायचंच होतं. पण आधी आम्हासनी बोलू द्या. सकाळी तुमचा मान आम्ही गावच्या पोरीला दिला. जरा चुकलंच आमचं. सुनबाई, लोक आपल्याला मानतात ते यासाठी की आपण लोकांनी मान देतो. जे तुम्ही द्याल ते तुमच्याकडे परत येते मोठं होऊन. तेव्हा चिडू नका. नाही आम्ही चिडलो नाही, पण चिडला नसाल तर तो तुमचा मोठेपणा आहे. त्या मोठेपणाचा मान आम्हाला राखू द्या. गावच्या बचत गटाच्या महिलांनी हळदी कुंकू ठेवले वसरीवर. त्या समारंभाला तुम्ही जा. पण मामनजी अहो. नाही म्हणू नका. त्यांना चांगले विचार सांगा. या घरची सून म्हणून तुम्ही त्यांच्याशी बोला. ठीक आहे, आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. बर तुम्हाला काय बोलायचं होतं? विसरलोच बघा आम्ही. ठीक आहे, आठवल्यावर सांगा. आणि सुनबाई, सकाळी औक्षणाला येळ लावला तसा परत लावू नका कधी. मी काय म्हणते ते लक्षात येत आहे ना? लक्ष ठेवा. वहिनी साहेब केव्हा येतील खिडकीत? अरे त्या खालीच आहेत वाटतं. हा त्या इकडेच येत आहेत. ताई साहेब दावला का व जाळ? चंदा उगा येळ घालवू नको. चल लवकर. तुम्ही इथं थांबा. मी आलो. वहिनी साहेब, वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार वहिनी साहेब. ती बघा ती मुलगी, तिला उन्हात उभा केलाय मी. विनवण्या करत होती माझं चुकलं मला माफ करा. म्हटलं नाही, आधी वहिनी साहेबांची माफी माग, मग तुला सोडतो. वहिनी साहेब, ओ चंद्रताई, नमस्कार. नमस्कार. अहो हे काय, तुम्ही सगळे असे उन्हात का उभे? वहिनी साहेब तुमच्या स्वागतासाठी. नाही, स्वागताचं राहू दे, पण सगळे आधी सावलीत चला. चला. बघितलं किती घोळ झाला तो तुम्ही ही वेगळ्या रंगाची साडी नेसल्यामुळे. सांगितलं होतं ना सगळ्यांनी एकाच रंगाच्या साड्या नेसा म्हणून. सांगितलं होतं की नाही? पण नाही. राणा दादा नमस्कार. नमस्कार. काय मास्तर अजून इथंच? हा एक काम होतं म्हणून आलो होतो. कुणाला काही त्रास होताना दिसला की आमचाच जीव तटातटा तुटतोय हो. असं वाटतंय त्याचे भोग आमच्या नशिबी यावे, त्याचं दुःख आम्हाला मिळावं आणि आमच्याकडं जे सुख आहे ते त्याला लाभावं. चला आता येतो आम्ही. वहिनी साहेब, वहिनी साहेब नमस्कार. वहिनी साहेब नमस्कार. ती बघा ती मुलगी जिनं चैन घेतले. मी तिला उन्हात उभा करून ठेवलंय. वहिनी साहेब, वहिनी साहेब, चंद्रताई, वहिनी साहेब. माझ्याशी बोलल्या नाहीत हो.
अंजली तू इथे आहेस? अगं सगळी मुलं आणि शिक्षक घरी गेले सुद्धा. आणि तुझा फोन का बंद आहे? बाबा फोनची बॅटरी संपली आहे. तुझा फोन बंद होता तर दुसऱ्या कोणाचं तरी घेऊन घरी फोन नाही का करायचास? तुला आणखीन थोडा उशीर होतोय म्हणून. आई बिचारी तिकडे घरी वाट बघते. समारंभ संपला तरी अंजली घरी कशी आली नाही म्हणून. चल बघूया चल. अहो पण थांबा थांबा थांबा. काय पाठक बाई, हा कुठे गेलात? कोण आपण? मी महाजन, गावच्या शाळेचा हेड सर. वहिनी साहेबांनी सांगितले थांबायला आहे ना. कोण वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? अहो प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई म्हणजे वहिनी साहेब. रात्र झाली आता. मी थांबले नाही ते. बाबा तुम्ही व्हा ना पुढे, मी येते थोड्या वेळाने. नको, तुला वहिनी साहेबांना भेटायचं आहे ना? चल आपण त्यांना भेटूयात आणि मग निघूयात. अरे चल. जोंधळे, बोला साहेब. आज जेवढी बी शुभेच्छा पत्र आली आहेत त्या समध्यांना लेखी उत्तर पाठवा. नमस्कार साहेब. राम राम. बोला. मी दिनकर पाठक. ही माझी मुलगी अंजली आपल्या स्वागतासाठी सकाळी आली होती. अजून इथंच आहे. काय? अरे पर ही पोर दिवसभर का थांबली? वहिनी साहेबांची भेट घ्यायला. हवं तर महाजनांना विचारा. हो म्हणजे नाही, त्याचं असं झालं साहेब की मी जरा वहिनी साहेबांनी बोल. वा ताईसाब, काय भाषण केले तुम्ही. एक नंबर. काय ते उन्हातानात पावसा पाण्यात कधी बी हाक मारा. वहिनी साहेब, साहेबांनी खाली बोलवले. ताईसाब, साहेबांनी समजलं वाटतं तुमच्या भाषणाचं. शाबासकी द्याय बोलवले वाटतं. चल चंदा लवकर. मामांजी काय म्हणतायत बघूया. मामांजी बोलवलं तर आम्हाला? सुनबाई, आम्ही ऐकलं ते खरं आहे? वय मामांजी, अगदी खरंय. खरं आहे मग लगेच या पोरीची माफी मागा. काय म्हणजे आम्ही काय केलंय? या वाड्यात आजवर भेटीसाठी आलेलं कुणी बी ताटकळत उभं नाही राहिलं. आणि ही पोर आज दिसभर बाहेर उभी होती उन्हात. तुम्हाला 5 मिनिटं वेळ नाही मिळाला तिला भेटायला? मामांजी अहो, ही पोर अशी उन्हात उभी होती हे आम्हाला माहीतच नाही. आणि आम्हाला कुणी सांगितलं कसं नाही बरं? चंदा, माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? जा जरा पाणी आण तिला दे. नाही नाही नको. माझं नाव आम्हाला सांगायचं तरी. अहो दिवसभरात जाऊन तिची भेट घेतली असती ना आम्ही. हो हो. अहो नसता कसं शक्यच नाही ते. तुम्ही धावत स्वतः आला असता. मग ही पोर दिसभर बाहेर उभी कशी होती? कुणाच्या सांगण्यावरून? ते हे हा चंदाताईंनी सांगितलं की चंदा, तू हिला दिवसभर उन्हात उभं केलंस? नाही ताईसाब, मी कशाला सांगित. महाजन म्हणले हिला आज तुमची भेट पाहिजे ते. आणि मी म्हणलं बी सांगते तुम्हासनी. म्हणलं होतं ना महाजन? हो हो. अहो याच म्हणाल्या होत्या की वहिनी साहेबांची भेट घालून द्या म्हणून. आणि मी म्हटलं वहिनी साहेबांची भेट घालून द्यायची आहे तर मी सुद्धा थांबलो. अच्छा, म्हणजे हा समजा घोळ बोलण्या समजण्याचा आहे तर. हो हो. होय मामांजी. नाही पण या समध्यामध्ये तुमच्या प्रतिमेला तडा गेला हो. म्हणून आम्ही ठरवलंय आम्ही माफी मागणार. अहो काय काय करताय? आमच्यामुळे तुम्हाला दिवसभर उन्हात उभं राहावं लागलं. वहिनी साहेब असं काय करताय? असं लाजवू नका आम्हाला. उठा वहिनी साहेब. सुनबाई उठा. नाही मामांजी, हिनं आम्हाला माफ केलं असं जोवर ही म्हणत नाही तोवर आम्ही नाही उठणार. अहो पण अहो म्हणा माफ केलं. हो केलं, माफ केलं.
सुनबाई, आज जे तुम्ही केलं ते बघून आम्ही भरून पावलो. तुम्ही आलात तरी चालेल. वय मामांजी. आमच्याच वाड्यात येऊन आम्हालाच माफी मागायला लावली. एक दिवस इथं या वाड्यात तू नाक रगडशील आमच्यासमोर.